मुंबई काट्यावर धावते आणि त्यामुळे कोणालाही वेळ देता येत नाही। ज्येष्ठ नागरिकांसाठी थांबायला कोणाला वेळ नाहीये। मात्र तरुण पिढीने आजी आजोबांना तरी थोडासा वेळ द्यावा या उद्देशाने अनुभव मुंबई प्रोजेक्टच्या माध्यमातून निर्मला निकेतन महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांशी जोडण्याचा प्रयत्न केला। सामाजिक शिक्षण देणाऱ्या मुंबईतील नावाजलेल्या निर्मला निकेतन कॉलेजच्या वतीने 1997 पासून अनुभव मुंबई हा प्रोजेक्ट राबवला जातो। त्या अंतर्गत विविध सामाजिक संकल्पनेवर महाविद्यालयीन तरुण वर्षभर काम करतात। यावर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी तरुण या थीमवर सारे जण मेहनत घेत आहेत। वृद्धाश्रमाला भेट देणं, वक्तृत्व स्पर्धा, स्ट्रीट प्ले, रांगोळी या माध्यमातून या विषयाविषयी जनजागृती केली जाते। नुकताच या उपक्रमाचा समारोप झाला। सीनियर सिटीजन्स म्हणजे जे असं नाही की त्यांचं वय आता झालेलं आहे, काय करू शकत नाही असं नाही, ते पण काय करू शकते। मग त्यांच्यासोबत आम्ही युवकांचं एक म्हणजे डिस्कशन घेतलं आणि त्याच्यातून आपलं हे थीम आलं की यूथ फॉर सीनियर सिटीजन, एक नवीनच थीम आहे। आणि युवकांना पण आता असं वाटलं पाहिजे की आपली जबाबदारी आहे, जे आपलं सीनियर सिटीजनला आपण एवढे केलेलं आहे, एवढे विजडम दिलेलं आहे, एवढे एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे, आता आपण त्यांना कसं पद्धतीने मदत करायचं याच्यासाठी। ज्येष्ठ नागरिकांसाठी एकटेपणा हा एखाद्या रोगापेक्षा भयंकर असतो। त्यामुळे उपक्रमातून मुलांनी ज्येष्ठांसाठी जे जे करणं शक्य आहे ते करून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला। भारत बदलतोय, संयुक्त परिवाराने आपण न्यूक्लियर फॅमिलीवर जातोय आणि आता जास्त गरज आहे, कारण आपण गावातून शहरामध्ये होतो आणि गावामध्ये कदाचित आपल्या परिवाराला सोडून येतो, ज्येष्ठांना सोडून येतो किंवा मुंबईच्या एक खोलीमध्ये ज्येष्ठांबरोबर ठेवतो आणि त्यांची काळजी घेऊ शकत नाही, कारण आपण बाहेर कामाला जातो। तर आता लोकांना जास्त एकटेपणा हा म्हातारपणाचा कॅन्सर आहे। त्याला दूर करण्यासाठी युवकांचा सहभाग त्याच्यामध्ये जरुरी आहे। त्यामुळे हा जो प्रोग्राम केला आहे अनुभव मुंबईने, हा आणखी गरजेचं आहे आणि दरेक कॉलेजमध्ये किंवा दरेक युवक आणि सिनियर सिटीजन यांच्यामध्ये इंटरजनरेशन जो हा कार्यक्रम आहे त्याचा उद्देश पूर्ण होतो। सहभागी झालेल्या मुलांनी एक वेगळा अनुभव आल्याचं सांगितलं। त्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं। त्यांना मिठी मारणं, त्यांना एक मेसेज करणं, एक जोकचा मेसेज पाठवणं, की असं नाही की बोललं पाहिजे की कशा आहात तुम्ही, एक जोकचा मेसेज म्हणून त्यांना तो मिळणारा आनंद आहे। या छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांच्या संवेदना जाणणं, त्यांचं काय म्हणणं आहे एक्झॅक्टली आहे ते समजून घेणं, अशा म्हणजे संवेदनशील माणूस म्हणून त्यांना आपण किती प्रकारे समजून घेऊ शकतो ह्या प्रकारचं करू शकतो। धावपळ रोजचीच असते, कुणालाही न चुकलेली, पण छोट्या छोट्या गोष्टीतून निर्माण होणारे सुखाचे 4 क्षण हे ज्येष्ठांसाठी किती मोलाचे आहेत याचा अनुभव या विद्यार्थ्यांनी घेतला। इथेच अनुभव मुंबई प्रोजेक्टच्या साऱ्या प्रयत्नांचं आणि कष्टाचं सार्थक झालं असंच म्हणायला हवं। कपालिनी सिनकर, साम टीव्ही, मुंबई।